विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप स्टडीपॉईंटमध्ये. तर आता या व्हिडिओमध्ये आपण मंथन राज्यस्तरीय सामान्य प्रश्न जो काही काल झालेला पेपर आहे त्यातील इयत्ता दुसरीचं पेपरचं संपूर्ण स्पष्टीकरणासहित सोल्युशन आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर याची जी काही ॲन्सर की आहे ती वेबसाईटवर आलेली आहे विद्यार्थ्यांना, तुम्ही तुमचे ॲन्सर्स चेक करायचे. परंतु प्रत्येक ॲन्सर्स जे काही स्पष्टीकरण आहे ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करायचं आहे. तर पहा, इयत्ता पहिली आणि दुसरीसाठी फक्त एकच पेपर असतो आणि मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ताचे सगळे मिळून 75 प्रश्न असतात. तर पहा, विभाग एक आहे मराठी विद्यार्थ्यांना. तर पहा यातील पहिला प्रश्न, खालील वाक्यात एकूण किती प्रकारचे विरामचिन्हे वापरली आहेत असं विचारले मुलांना तुम्हाला. तर पहा, कबीर त्यांच्या मित्रांना म्हणाला, तर पहा इथे स्वल्पविराम आहे. चला आपण सायकल शर्यत लावूया. तर पहा, हे जे काही दुहेरी अवतरण चिन्ह आहे ते एकच आहे मुलांना आणि पूर्णविराम. अशा पद्धतीने 3 इथे काय आलेत या वाक्यामध्ये विरामचिन्हे आलेत, म्हणजे 1 नंबरचा पर्याय बरोबर असणार. या पर्यायाला मुलांना तुम्हाला गोल करायचं होतं. बरेच मुलं काय समजतात, तर हे एक विरामचिन्ह आणि हे एक विरामचिन्ह असं समजतात. तर असं नसतं मुलांना. तर पहा, हे आहे एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह, तर हे एकच चिन्ह आहे. त्याला 2 वेगवेगळं समजायचं नाही आहे मुलांना. इथे तुम्ही गोंधळून जाऊ नका. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, स्वातंत्र्यवीर संबोधन खालील कोणत्या थोर व्यक्तीसाठी वापरतात? स्वातंत्र्यवीर काय म्हणलं जातं? सावरकर, विनायक दामोदर सावरकर. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. या पर्यायाला मुलांना तुम्हाला गोल करायचं होतं. जवाहरलाल नेहरू यांना आपण पंडित म्हणतो. मोहनदास करमचंद गांधी महात्मा संबोधन आहे. बाळ गंगाधर टिळक यांचं लोकमान्य हे संबोधन आहे. थोर व्यक्तींची संबोधने यावर आलेला प्रश्न होता. त्यानंतर खालील वाक्यातील क्रियापद शोधा म्हणलेल्या मुलांना. गोष्ट आहे फार पूर्वीची. तर पहा, या वाक्यामध्ये क्रियापद कोणतं आहे? आहे, म्हणजे 3 नंबरचा पर्याय इथे बरोबर असणार आहे. बऱ्याच मुलांना काय वाटतं, क्रियापद नेहमी वाक्यात शेवटी येतं आणि असं समजून ते पर्यायाला गोल करतात, परंतु असं नसतं. क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द. त्यानंतर पहा, तर पहा एक चित्र दिलेलं आहे. चित्रातील प्राणी ओळखा म्हणलेलं आहे. तर हे चित्र कशाचं आहे? गायीचं. तर या प्राण्याचा पिलुदश शब्द आणि निवारा अनुक्रमे सांगायचा आहे. अनुक्रमेचा अर्थ काय, की आधी पिलुदश शब्द आणि त्यानंतर निवारा. मग या गायीच्या पिलाला आपण काय म्हणतो? वासरू. आणि या गायीच्या निवाऱ्याचं नाव आहे गोठा. गाई गुरे गोठ्यात राहतात, म्हणजे वासरू गोठा हे क्रमाने 1 नंबरच्या पर्यायामध्ये दिलेलं आहे. याच पर्यायाला मुलांना तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा, म्हण पूर्ण करायची आहे. न कर्त्याचा वार. पहा, रविवार, शुक्रवार, बुधवार का शनिवार? तर न कर्त्याचा वार शनिवार ही योग्य म्हण आहे. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना. या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर आता पहा पुढील प्रश्न. त्यानंतर पाहता पुढील प्रश्न, 6 ते 7 साठी सूचना दिलेली आहे. कवितेचं वाचन करायचं आणि त्यावर आधारित प्रश्न सोडवायचे. तर पहा, थेंबातून आला ओला आणि थेंब पावसावर आधारित हा प्रश्न कविता आहे. तर आता पाहूया प्रश्न काय आहे. थेंबातून कोण आले नाही असं पहिला प्रश्न आहे. थेंबातून कोण आले नाही? तर पहा, ओला आनंद काय काय दिले? तर पहा, रेशीम झुला तर इथे आहे. कोवळा श्वास आलाय. ओला आनंद पहा आलेला आहे. इंद्रधनुचा आकार इथे पहा आलेला नाही, म्हणून याच पर्यायाला त्यातून तुम्हाला गोल करायचा आहे. त्यानंतर आनंदबन कशामुळे रंगीत झाले? तर पहा, थेंबातून आलेला कोण चित्रकार? आनंदबन झाले रंगाकार. म्हणजे पहा, मोकळ्या रानाने श्वास घेतल्यामुळे थेंबातून आलेल्या चित्रकारामुळे पहा 2 नंबरचाच पर्याय बरोबर आहे. या पर्यायालाच मुलांना तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पाहता पुढील प्रश्न 8वा पहा, पुल्लिंगी नामाचा आपल्याला पर्याय शोधायचा आहे. खालपैकी पुल्लिंगी नामाचा पर्याय शोधा. पुल्लिंगी नाव आपण तो या सर्वनामाने ओळखतो. पर्याय पहा, ती कैरी म्हणतो आपण, ती काकडी म्हणतो, तो कंगवा म्हणतो आणि ती कढई म्हणतो. याचाच अर्थ तो कंगवा हा पुल्लिंगी नाम आहे. याच पर्यायाला मुलांना तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर 9वा प्रश्न पहा, शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपलं सांगायचं आहे. दुसऱ्याने केलेले उपकार न जाणणारा. तर पहा, दुसऱ्याने केलेले उपकार जाणणारा असतो कृतज्ञ, तर न जाणणारा कोण असतो? कृतघ्न. म्हणून आपल्या 3 नंबरच्या पर्यायाला गोल करायचे. प्रश्न नीट तुम्हाला वाचायचे आहे काळजीपूर्वक शेवटपर्यंत. कृतज्ञ पहिल्याच पर्यायामध्ये आहे. मुलं गोंधळून जातात आणि 1 नंबरच्याच पर्यायाला गोल करतात. त्यानंतर पाहता पुढील प्रश्न, फूल या शब्दाचा समास शब्द पर्यायातून शोधा म्हणलेला आहे. अदरी, पुष्प, कुसुम, तटिनी. तर पहा, नदीत समान शब्द तटिनी येतं आणि पर्वत समान शब्द अदरी येतं आणि फुलाचं पुष्प, सुमन, कुसुम असं येतं. म्हणजे ब आणि क हे बरोबर आहेत 2 पर्याय. म्हणजे ब क बरोबर कुठे दिलं आहे? 4 नंबरच्या पर्यायामध्ये, म्हणजे 4 नंबरच्या पर्यायालाच गोल करायचं होतं तुम्हाला. त्यानंतर तर पहा, यातील आपल्याला वाक्प्रचार शोधायचं आहे आणि त्याचा अर्थ आपल्या स्वतःतून सांगायचा आहे. तर पहा, कोणती म्हण आहे इथे? काटकसर करणे. काटकसर करणे ही वाक्प्रचार, सॉरी म्हण नाही, वाक्प्रचार. मग काटकसर करण्याचा अर्थ काय होतो? बचत करणे. 1 नंबरचाच पर्याय इथे बरोबर आहे. याच पर्यायाला मुलांना तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर 12वा प्रश्न, खालील शब्दगटातील एकवचनी शब्दाचा पर्याय शोधायचा तुम्हाला. एकवचनी आणि एकवचनी यावर आधारित प्रश्न. खराटे. तर पहा, खराटा, खराटे. ताट, ताटे.
घरटे हे एक वचन आहे, याचं अनेक वचन घरटी येतं. बटाटा बटाटे म्हणजे हे देखील अनेक वचन आहे. म्हणजे एक वचन कोणतं आहे? 3 नंबरच्या पर्यायातील. कारण हे काय आहे? नपुसकलिंगी नाम. नपुसकलिंगी एकारांत नामाचं अनेक वचन हे इकारांत होतं. त्यावर आधारित हा उदाहरण आहे. घरटेचं अनेक वचन घरटी, खेळणे खेळणी असे त्याची उदाहरणे आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न शुद्ध अशुद्ध शब्दावर आधारित आहे. एकूण किती शुद्ध शब्द आहेत आपल्याला सांगायचं आहे. लसूण पहा अशुद्ध आहे. सनई पहा हे देखील अशुद्ध आहे. होडी शुद्ध, विमान शुद्ध, गुळ देखील शुद्ध. म्हणजे 3 नामे काय आहेत तिथे शुद्ध आहेत. म्हणजे 1 नंबरचा पर्याय बरोबर असणाऱ्या मुलांना या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. लसूणमध्ये सला दुसरा अवकार यायला हवा. त्यानंतर पाहता पुढील प्रश्न सुसंगत वाक्याचा परिच्छेद आपल्याला तयार करायचा आहे. पहा हा फळांचा राजा आहे. फळांचा राजा तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. आंबा म्हणजेच 2 नंबरचाच पर्याय ते बरोबर असणार आहे. त्यापासून मुरांबा आपण हे आमचूर बनवतात. आणखीन काय बनवतात? श्रीखंड, हलवा, मोहर का लोणचे? तर लोणचे आपण बनवतो आंब्यापासून. म्हणून इथं 4 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं मुलांना. त्यानंतर पाहता पुढील प्रश्न. त्याचा पहा पुढील प्रश्न विभाग 2 गणितावर आधारित 25 प्रश्न 50 गुणासाठी. तर पहा 16वा प्रश्न काय आहे? 1 ते 100 या संख्येदरम्यान दशक व एकक स्थानी समान अंक असणारे एकूण किती संख्या आहेत? दशक आणि एकक स्थानी समान अंक याचाच अर्थ 11, 22 ते 99 पर्यंत किती असणार आहेत? 9च संख्या असणार आहेत. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे देतो. तर हा प्रश्न पहा रिपीट झालेला आहे. 200 पैसे म्हणजे किती रुपये? 1 रुपये म्हणजे 100 पैसे. 200 पैसे म्हणजे 2 रुपये असणार आहे. त्यानंतर रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. इष्टी कशी दिले? एकूण पहा पृष्ठे असतात. पृष्ठे 6 असतात. 6 पृष्ठे, 8 कोपरे आणि 12 कडा. त्यानंतर पुढील प्रश्न पहा 19वा. 1 शतक या संख्येपेक्षा 2ने कमी असणारी संख्या अक्षरात लिहा. 1 शतक म्हणजे 100 आणि 2ने कमी म्हणजे वजा 2 करायचं आपल्याला. म्हणजेच काय? 98. मग 98चं लेखन पहा कुठे केलेलं आहे? 1 नंबरच्याच पर्यायामध्ये. सोपा प्रश्न होता मुलांना. त्यानंतर 20वा प्रश्न खाली आकृती संबंधी योग्य विधान विचारले तुम्हाला. तर पहा ही आकृती कशाची आहे? त्रिकोणाची. आणि त्रिकोणाच्या 3 बाजू समान आहेत. 3 शिरोबिंदू असतात. बरोबर आहे. 3 कोण? बरोबर आहे. 3 बाजू असतात. बरोबर आहे. सर्व पर्याय बरोबर. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे? तर इथे 4 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे. कारण 3ही पर्याय बरोबर आहेत. मग फक्त याच पर्यायाला गेलं तर आपल्याला मार्क मिळणार नाहीत. म्हणून आपल्याला 4 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं मुलांना. त्यानंतर 21वा प्रश्न सोबतच्या आकृतीतील संख्येची योग्य विस्तारित मांडणी सांगायचं आहे. 72 याची विस्तारित मांडणी काय असणार आहे? दशक स्थानातील 7चं स्थानिक किंमत अधिक एकक स्थानातील अंकाची स्थानिक किंमत 70 अधिक 2. मग 70 अधिक 2 कुठे दिले? 3 नंबरच्या पर्यायामध्ये. पुढे प्रश्न 2026 या वर्षात महाराष्ट्र दिन शुक्रवारी असल्यास त्याच वर्षात 16 मे रोजी कोणता वार असेल? महाराष्ट्र दिन दिवशी काय म्हणलेलं आहे? शुक्रवार. आणि महाराष्ट्र दिन कधी असतो? 1 मेला आहे. 1 मेला आपण महाराष्ट्र स्थापना दिन साजरा करतो. त्याचप्रमाणे कामगार दिन देखील साजरा करतो. आणि 1 तारखेचा वार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. 1 तारखेचा वार 8 तारखेला, 1/8, 15 तारखेला, 22 तारखेला आणि 29ला रिपीट होतो. याचाच अर्थ 15 मेला देखील काय असणार आहे? शुक्रवार असणार आहे. आणि 16 मेला काय असणार आहे? शनिवार असणार आहे. आणि आपल्याला विचारले 16 मेचा वार. म्हणजेच आपल्याला काय सांगायचं आहे? 1 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे. शनिवार सांगायचं आहे. कारण 16 मेला शनिवार असणार आहे. तर इथे +7 करून आपण हे लक्षात ठेवायचं आहे आणि उत्तर शोधायचं आहे. त्यानंतर पहा मुलांना प्रश्न पुढील काय आहे? म अधिक म अधिक म अधिक म 4 वेळा म दिलाय. बरोबर 40. याचाच अर्थ काय? 4 म बरोबर 40. म्हणजे एका मची किंमत किती असणार आहे? 10 असणार आहे. 4 10 40 म्हणजे 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. ओके नाही? अगदी सोपा प्रश्न असतात मुलांना हे. खालपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? मोठी संख्या दशक स्थानावरून आपण ओळखतो. मग पहा 96 हीच असणार आहे सर्वात मोठी संख्या. ही तर 86 आहे. 1 नंबरचाच पर्याय बरोबर आहे. वस्तूचे आकाराचे नाव सांगायचे तर पहा डबा कोणत्या आकाराचा असतो? शंकू का? नाही. कारण शंकूचा आकार तर कसा असतो? अशा पद्धतीनं. दंडगोल तर बरोबर आहे. दंडगोलच योग्य असणार आहे. इष्टिकाची ती तर डस्टर विटाचा आकार येतो. गोल पहा चेंडूचा आकार येतो गोल. म्हणून इथे 3 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर खालील आकृतीबंध पूर्ण होण्यासाठी आपल्याला योग्य पर्याय शोधायचे आहे. ABCD ABC डबल C इथे येणार आहे. 3 नंबरचा पर्याय. 7 व 3 आहे अंक प्रत्येकी एकदाच वापरायचे आपल्याला. लहानात लहान संख्येच्या एकक स्थानाचा अंक कोणता? एकदाच वापरायचे. आणि लहान संख्या पहा तयार करण्यासाठी 3 आणि 7 घ्यावं लागेल. म्हणजे 7 असणार आहे एकक स्थानी. 37 कारण 73 काय असणार आहे? मोठी संख्या तयार होणार आहे. म्हणून इथे 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. कारण आपल्याला एकक स्थानचा अंक विचारला आहे आणि लहान संख्या तयार करण्यात एकक स्थानी 7 येतं. म्हणून 4 नंबरचा पर्याय योग्य आहे मुलांना.
त्यानंतर पाहता पुढील प्रश्न 28वा. खाली दिलेल्या माहितीचा वापर करायचा आपल्याला आणि कंसात दिलेल्या क्रियेचे योग्य शाब्दिक उदाहरण तयार करायचे. तर पहा, मिलिंदजवळ 13 पुस्तके, कबीरजवळ 9 पुस्तके, बेरीज करा म्हणलेले. मग काय सांगावं लागेल आपल्या दोघांकडील पुस्तकांची एकूण संख्या सांगावं लागेल. एकूण शब्द पहा 3 नंबरच्या पर्यायामध्ये यालाच गोल करायचे. कमी म्हणले की आपल्याला वजाबाकी करू लागेल. कुणाकडे जास्त हे सांगण्यासाठी देखील आपल्याला वजाबाकीच करायला लागले. आणि पहा इथेही पहा जास्त पुस्तके सांगण्यासाठी आपल्याला फक्त उत्तर येणार आहे, म्हणून 3 नंबरचं पर्याय बरोबर आहे. एकूण असेल शब्द प्रश्नामध्ये तर तिथे आपल्याला बेरीज येतं, बेरीजचं करायला सांगितलं होतं, म्हणून आपल्याला 3 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं. त्यानंतर 20 अधिक 30 बरोबर किती? 20 आणि 30 यांची बेरीज किती होते? 50. आणि 50 पहा काय येतं? 50 एकक, 5 दशक. 50 दशक येणार नाही कारण 500 होणार आहे ते. 50 एकक बरोबर आहे, 5 दशक बरोबर आहे, म्हणजे ब क बरोबर आहे. ब क 3 नंबरचा पर्याय. डबल ऑप्शनचं क्वेश्चन होता, 3 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं तुम्हाला. त्यानंतर 10 गुणिले 10 बरोबर किती? 10 गुणिले 10 100 होतं. 100 म्हणजे काय? 1 शतक. 10 दशक बरोबर आहे, 100 एकक बरोबर आहे, म्हणजे सर्व पर्याय बरोबर म्हणून 4 नंबरचं पर्याय योग्य असणार आहे. त्यानंतर सोबतच्या आकृतीमधील वर्तुळे मोजायची तुम्हाला. तर पहा 1 2 3 4 5 आणि एक बाहेरील 6 वर्तुळे आहेत. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. खालपैकी कोणत्या पर्यायात उतरता क्रमाने? उतरता क्रम म्हणजे मोठ्यापासून लहानापर्यंत पहा, लहानापासून मोठ्यापर्यंत गेलेले आहे. चढता क्रम आहे, हे तर चुकीचं मांडणी आहे. मोठ्यापासून लहानापर्यंत पहा हे आहे योग्य उतरता क्रम, हे देखील चढता क्रम आहे, म्हणजे 3 नंबरचा पर्याय योग्य असणार आहे. 45 35 25 हे काय उतरत्या क्रमाने संख्यांची मांडणी केलेली आहे. त्यानंतर पहा चित्ररूप माहितीवर आधारित प्रश्न आहे मुलांना. तर पहा 33 34 33वा एकच प्रश्न दिलेला आहे. तर पहा प्रश्न काय म्हणलेला आहे? हवेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची एकूण संख्या किती? हवेतून, मग पहा हवेतून कुठे दिलेलं आहे? या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 8 व्यक्ती हवेतून प्रवास करत आहेत, म्हणजे 1 नंबरचाच पर्याय बरोबर आहे. याच पर्यायाला तुम्हाला गोल करावं लागणार आहे. त्यानंतर पाहता पुढील प्रश्न. सोबतच्या उदाहरणामध्ये पहा चौकोन व त्रिकोणच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील हे सांगायचं आहे. मग पहा 1 जर आपण चौकोनाच्या ठिकाणी घेतलं आणि 7 जर खाली घेतलं, 1 मधून 7 वजा होणार आहे का? नाही, म्हणजे 7 आपल्याला आधी घ्यावं लागेल. म्हणजे पहा इथे 7 चौकोनाच्या जागी आणि 1 त्रिकोण, 7तून 1 गेले 6, मग इथे पहा 8तून 7 गेले 1 राहतात. पहा बरोबर आहे, म्हणजे 2 नंबरचाच पर्याय योग्य असणार. याच पर्यायाला तुम्हाला गोल करावं लागणार आहे. त्यानंतर पहा आता चुकीचं विधान सांगायचं तुम्हाला. चुकीचं विधान, लिटर हे धारक मोजण्याचे एकक आहे, तर विधान बरोबर आहे. मिलीलिटर हे रुंदी मोजण्याचे एकक आहे का? नाही. किलोग्रॅम हे वजन मोजण्याचे एकक आहे, विधान बरोबर आहे. किलोमीटर हे अंतर मोजण्याचे एकक आहे, तर पहा मिलीमीटर. किलोमीटर हे अंतर मोजण्याचे एकक आहे, हे विधान बरोबर आहे. म्हणजे पहा हे 3 नंबरचा पर्याय चुकीचं आहे. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे विद्यार्थ्यांनो. अशा पद्धतीनं जे काही 3 नंबरचं पर्याय आहे ते अयोग्य आहे. तर आता पहा पुढील प्रश्न. रिकाम्या जागी योग्य पर्याय शोधा म्हणलेलं आहे. आयताला एकूण पहा बाजू विचारले तुम्हाला. आयताला एकूण पहा बाजू किती असतात? 4 बाजू असतात. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. खालपर्यायातून योग्य जोडीचा पर्याय शोधा. पदावली सोडायचं आहे. 5 7 35 पहा बरोबर आहे. 3 चौक 12 येतं. 2 9 18 येतं. चुकीचं दिलेलं आहे. 6 36 येतं, म्हणजे हे चुकलेलं आहे. मी योग्य कुठे दिलेलं आहे? 1 नंबरच्या पर्यायामध्ये. गुणाकार योग्य दिलेला आहे 1 नंबरच्या पर्यायामध्ये. त्यानंतर पर्यायातून एकही कड नसलेल्या वस्तूचा पर्याय ओळखा म्हणले. एकही कड नसलेल्या वस्तू कोणती असते? गोल. 4 नंबरचा पर्याय. सोबतच्या घड्याळामध्ये बरोबर किती मिनिटांनी 2 वाजतील? पहा किती मिनिटांनी 2 वाजतील? 15 मिनिटांनी. कारण आता 1:45 वाजलेले आहेत, म्हणजेच 2 वाजायला 15 मिनिटे कमी, म्हणजे 15 मिनिटांनी 2 वाजणार आहेत. 3 नंबरचा पर्याय योग्य असणार आहे. त्यासाठी तर खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले? व्हॉट इज सरप्राईज? मग पहा इथे एक्सक्लेमेशन मार्क आहे. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. सकाळी तुमच्या मित्राला सकाळी 6 वाजता भेटला तर तुम्ही कोणते अभिवादन कराल? पहा सकाळी भेटल्यानंतर आपण काय म्हणतो? गुड मॉर्निंग. मग गुड मॉर्निंग पहा कुठे दिलं आहे? 2 नंबरच्या पर्यायामध्ये. सोबतच्या अवयवाचे नाव पर्यायातून शोधल्यानंतर पहा चित्र कशाचं आहे? हाताचं. हाताला आपण इंग्लिशमध्ये हँड्स म्हणतो. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. HANDS हँड्स. नीज म्हणजे गुडघा येतं. तर इथे पार्ट्स ऑफ बॉडीवर आधारित प्रश्न होता. त्यानंतर डॉग या प्राण्याचा आवाज कोणता? डॉगच्या आवाजाला आपण इंग्लिशमध्ये बाक्स म्हणतो. 1 नंबरचाच पर्याय बरोबर आहे मुलांना. याच पर्यायात तुम्हाला गोल करायचे. कॅटच्या ओरडण्याला आपण म्यू म्हणतो. लॉयन टायगरचं रोअर म्हणतो. आणि जे काही बदक म्हणजेच बदकाच्या आवाजाला आपण काय म्हणतो? क्वॅक. डकच्या आवाजाला आपण काय म्हणतो? क्वॅक. 4 नंबरचा पर्याय वेगळा आहे. त्यानंतर खालील शब्दापैकी वेगळी शेवटी वेगळा उच्चार असलेला शब्द कोणता?
तर पहा लास्टला वेगळं लेटर कुठे दिसत आहे आपल्याला, याच ठिकाणी पी, टॉप, इथे हॉट, डॉट, नॉट येणार आहे, टी येणार आहे. त्यानंतर सोबतच्या पक्षाचे नाव ओळखा म्हणलेले पहा, कशाचे चित्र आहे, क्रेन आहे का, नाही, स्पॅरो नाही, पिजन नाही, तर क्रो बरोबर आहे. कावळ्याचं चित्र दाखवलेलं आहे, म्हणजे कावळ्याला इंग्लिशमध्ये क्रो म्हणतात. हे तुम्हाला सांगायचं होतं मला ना. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे ना. 47वा, आय हॅव अ ट्रंक अँड 2 बिग इयर्स, हू एम आय, कोण असणार आहे, कॅमल, एलिफंट, हॉर्स का जेब्रा, एलिफंट. अगदी सोपा प्रश्न. मे या महिन्यात एकूण किती दिवस असतात, मे या महिन्यामध्ये एकूण 31 दिवस असतात. 31ची स्पेलिंग पहा, 2 नंबरच्या पर्यायामध्ये करेक्ट दिलेली आहे. स्पॅरो या शब्दामध्ये सर्वात लहान अर्थपूर्ण शब्द कोणता आपल्याला आहे, तर पहा अर्थपूर्ण शब्द सर्वात लहान पहा कोणता आहे, रो, ROW, रो हे आहे अर्थपूर्ण, म्हणजे 3 नंबरचे पर्याय बरोबर असणार आहे. पर्यायातूनच डायरेक्टली चेक करायचं देताना अर्थपूर्ण कोणतं आहे ते असणार आहे योग्य उत्तर. त्यानंतर पर्यायातील वेगळा शब्द शोधा म्हणलं, ग्रीन, ब्ल्यू, ॲपल, रेड. ॲपल फ्रूट्सचे नाव आहे ॲपल आणि बाकीचे कलर्सचे नेम आहेत. तर आता बुद्धिमत्ताचे एकूण 25 प्रश्न 50 गुणासाठी पाहता. गटात न बसणारे पद ओळखायचे मुलांना तुम्हाला. लांडगा, कोल्हा, अस्वल, घोडा. लांडगा, कोल्हा, अस्वल, घोडा, घोडा, कारण बाकीचे काय जंगली प्राणी, घोडा हा पाळीव प्राणी आहे. त्यानंतर 20, 10, 35, 27 पहा कोणतं गटात बसत नाही, तर 27, 27 4 नंबरचं पर्याय, कारण हे तिन्ही काय 5च्या पाढ्यामध्ये येतात. 27 5च्या पाढ्यामध्ये येत नाही, म्हणून त्याच पर्यायाला त्यातून तुम्हाला गोल करायचं आहे. एका पाढ्यातले संख्या दिलेले आहेत बाकीचे. त्यानंतर समीर, भूपेन, विनोद बुद्धिबळ खेळतात. जिशॉन, रॉबिन व भूपेन कॅरम खेळतात. भूपेन, विनोद, जिशॉन सापशिडी खेळतात. तर तिन्ही खेळ खेळणारं कोण, तर तिन्ही ठिकाणी पहा कोणाचं नाव आलेलं आहे, समीर, भूपेन, विनोद, भूपेन पहा तिन्ही ठिकाणी भूपेनचं नाव आलं आहे आणि तिन्ही खेळ खेळणारं कोण आहे, भूपेन. 1 नंबरचं पर्याय बरोबर आहे. एक रिबान 9 ठिकाणी कापल्याला एकूण किती तुकडे होतील, आपण बरेच वेळा शिकवलेले विद्यार्थ्यांना, जितके ठिकाणी आपण काप करतो एक तुकडा एक जास्त होतो, म्हणजे 9 ठिकाणी कापल्याला तुकडे किती मिळणार आहेत, 10. 3 नंबरचं पर्याय बरोबर आहे मुलांना. जे विद्यार्थी आधीपासून आपले व्हिडिओ पाहतात त्यांना या सगळ्या प्रश्नचित्रे चटकन आले असतील विद्यार्थ्यांना, म्हणून तुम्ही आपले व्हिडिओ पाहायचे. शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून मी बरेचसे ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर करत असते. त्यानंतर बघा गटाशी जुळणारं पद आपल्याला सांगायचं आहे. 3, 12, 15 प्रश्नचिन्ह. 3च्या पाढ्यातील संख्या आहेत. 3 चौक 12, 3 5 15 दिलेलं आहे. मग पहा आता काय येणार आहे, 21, 16, 20 पहा आणखीन पर्याय काय 29. मग 3च्या पाढ्यातील आहे 21 संख्या, म्हणून याच पर्यायाला मुलांना तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर गटाशी जुळणाऱ्या पदमध्ये एक काहीतरी त्यांचं रिलेशन असतं. तर पहा हा पार्ट केलेला आहे, याचं पहा त्रिकोणाचा पण अर्धे भाग केलेला आहे, याचं देखील अर्धा भाग. मग पहा समान भागामध्ये डिवाइड केलेलं आहे आणि पहा अ आणि ड. अ आणि ड पहा ड आणि अ असं दिलेलं आहे. ऑप्शन आपल्याला नीट काळजीपूर्वक वाचायचं आहे. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर 57वा प्रश्न, शाळेतून घरी जाताना रस्त्यावर पैसे तिकीट तुम्हाला सापडले, पाकिट तुम्हाला सापडले, तुमची कोणती कृती योग्य राहील, तर पहा पैशाचा खाऊ घेऊन वितरण चुकीचं आहे, पैसे काढून घेऊन पहा चुकीचे आहे, दप्तरात ठेवीन चुकीचे आहे, पोलीस स्टेशनमध्ये जमा करेल तर हे विधान योग्य आहे, ही कृतीच योग्य आहे, म्हणून याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. 4 नंबरची कृती इथे योग्य असणार आहे. तर आता पुढील प्रश्न 58 दिलेले इंग्रजी अक्षरमालेत ए आणि एफ यांच्या दरम्यान जेवढी अक्षरे आहेत त्याचे दुप्पट अक्षर खालपैकी कोणत्या 2 अक्षराच्या दरम्यान आहे. ए ते एफ पर्यंत पहा किती अक्षरे येतात, BCDEF 4 अक्षर येतात. मग 4 2 8 कुठे येतात ते आपल्याला पाहायचं आहे. टी आणि वायमध्ये STUVWXY पहा 4 येतात तिथे. HSHIJKLMNOPQR पहा इथे 10 येतात, म्हणजे हे येणार नाही. त्यानंतर के आणि टी, KLMNOPQRS आणि टी, म्हणजे पहा इथे 8 लेटर्स आलेले आहेत, म्हणजे KTच योग्य असणार आहेत, के आणि टी. बी आणि ए, CDE पहा 2 इथे तर 2च येतात, म्हणून आपल्याला 3 नंबरच्या पर्यायालाच गोल करायचे. फक्त पाहायचं आपल्याला, शोधायचं आहे आणि उत्तर सांगायचं आहे. त्यानंतर विशिष्ट क्रम म्हणलेला आहे. तर इथे पहा त्रिकोणामध्ये 2 लाईन काढलेल्या आहेत, चौकोनामध्ये 3 लाईन आहेत, पंचकोनामध्ये 4. मग आता आपल्याला पाहायचं आहे कोणतं योग्य आहे. तर शेवटचा पर्याय पाहूया त्यातून. षटकोनामध्ये पहा 1 2 3 4 5 लाईन आहेत, म्हणजे 4 नंबरचं पर्याय योग्य असणार आहे. बाहेरच्या आकृतीपेक्षा एक रेषा आतमध्ये कमी दिलेला आहे. त्यानंतर 3 पहा इथे 0 आपल्याला काय म्हणाले, पाण्यातील प्रतिबिंब, पाण्यामध्ये खालचा भाग वर जातो, म्हणजे असं इथे येणार नाही, पहा वर जाणार आहे. आणि हे जे काय आकार आहे ते याच दिशेला असणार आहे, याच दिशेला, म्हणजे पहा 3 नंबरचं जे काय आकार आहे ते योग्य आहे, हे येणार नाही. 3 नंबरचे जे काय आकार आहे ते योग्य असणार आहे.
दिशामध्ये बदल होणार नाही, म्हणजे डावी उजवी बाजू असा बदल होणार नाही, म्हणून हे कॅन्सल 3 नंबरचा पर्याय योग्य असणार आहे मुलांना. त्यानंतर समसंबंध यावर आधारित प्रश्न आहे. तर पहा, ही आकृती उलट सरळ केलेली आहे आणि एक भाग अर्धा भाग रंगवलेला आहे. मग आता ही आकृती आपल्याला सरळ करायचं आहे आणि रंगवायचं आहे, म्हणजे 2 नंबरचा पर्याय बरोबर असणार आहे. त्यानंतर पहा, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन म्हणलेले 26 जानेवारीला काय असतं? प्रजासत्ताक दिन. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे 26 जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. तंतोतंत आकृतीवर आधारित प्रश्न आहे, हे तर मार्क आपल्याला घालवायचे नाही आहेत. तर इथे पहा, अशीच आकृती पहा कुठे हे चुकीचं आहे. तर पहा, निरीक्षण आपलं बारकाईनं करायचं आहे, हे येणार ना आहे का? तर पहा, हे 2 आकृतीमध्ये निरीक्षण करावं लागेल आपल्याला. आणि इथे पहा, ही आकृती चुकणार आहे, कारण पहा हा जो काही गोल आहे तो पहा इथे वर गेलेला आहे. आणि आता आपल्याला निरीक्षण करायचं आहे मुलांना. तर पहा विद्यार्थ्यांनो, या 2 आकृत्यामध्ये बारीक फरक केलेला आहे. हा जो काही टोक आहे इथे पहा, हे टोकदार केलेलं आहे, पण हे बोथट केलेलं आहे, म्हणजे हे चुकणार आहे. 3 नंबरची जी काही आकृती आहे ती बरोबर आहे, आणि इथे बारकाईने निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येणार आहे मुलांना. त्यानंतर पहा, खालपैकी उपदिशा कोणती म्हणाले? ईशान्य उपदिशा आहे, पूर्व तर मुख्य दिशा, आग्नेय उपदिशा. अक कुठं दिलेलं आहे? 1 नंबरच्या पर्यायामध्ये. हे असणारे योग्य उत्तर. सांकेतिक भाषेमध्ये समाधान हा शब्द अशा प्रकारे, मासा हा शब्द अशा प्रकारे, तर त्याच भाषेमध्ये सण म्हणजे स आणि न, 3 आणि 6 सांगायचे. 3 आणि 6 पहा कुठं दिले? 4 नंबरच्या पर्यायामध्ये, कारण अक्षर व. त्यानंतर पहा आता पुढील प्रश्न, संख्यामाला. वरील संख्यामालेमध्ये पहा, सलग 2 अंकाची बेरीज 5 येईल अशा किती जोड्या? मग पहा, 3 आणि 2 5, 6 येतं, इथे येणार नाही. 4 आणि 1 5 येतं, 7 येतं, इथं 9 येतं. शोधू द्या, 3 आणि 2 5, 5 अशा पद्धतीने पहा 4 जोड्या आहेत. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. या पर्यायाला गोल करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर खाली चिन्हाच्या मालिकेत प्रश्नाच्या जागी क्रमाने येणारे चिन्ह ओळखा म्हणलेलं आहे. तर पाहते हे 4 चिन्ह क्रमाने आणि त्यानंतर पहा स्टार आलेलं आहे. परत 3 चिन्ह म्हणजे 1 चिन्ह कमी होऊन त्या ठिकाणी स्टार आलेलं आहे. मग आता पहा इथे काय होणार आहे? इथे 1 चिन्ह हे कमी होऊन इथे 3 येणार आहेत, म्हणजे हे एकदा चिन्ह आणि हे एकदा चिन्ह. मग पहा कुठं दिलेलं आहे? क्रमानं 1 नंबरच्याच पर्यायामध्ये हे असणारे योग्य उत्तर. त्यानंतर आरशातील प्रतिमा सांगायचं आहे मुलांना तुम्हाला. आरशामध्ये जवळचा भाग डोळा पहा, ए हा जो काही लेटर आहे ॲज इट इज दिसणार आहे, असं उलट होणार नाही मुलांना. हे तर चुकलेलं आहे, आता या 2 मध्ये शोधायचं आहे. आणि हे जवळचा भाग आहे जवळ येणार आहे, म्हणजे हेही चुकणार आहे. 3 नंबरचाच पर्याय बरोबर आहे. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. डावी भाग उजवीकडे येतं आणि उजवा भाग डावीकडे जातं, म्हणजे पहा 3 नंबरचाच पर्याय बरोबर आहे मुलांना. त्यानंतर प्रश्नचिन्हा जागी क्रमाने येणारी संख्या सांगायची तुम्हाला. 90 70, 90 वजा 20 केल्यानंतर 70 आलं, 70 वजा 20 50, 50 वजा 20 केल्यानंतर 30 येणार आहे, आणि 30 वजा 20 10, म्हणजे पहा 30 कुठं दिलेलं आहे मुलांना? 4 नंबरच्या पर्यायामध्ये. हे असणारे योग्य उत्तर. त्यानंतर पहा, नावात बदल यावर आधारित प्रश्न आहे. घोड्याला सिंह. तर हे सगळं प्रश्न आपल्याला वाचत बसायचं नाही. गुहेत राहणारा प्राणी कोणता? तरच्या पुढील प्रश्नसुद्धा शोधायचं विद्यार्थ्यांना आपल्याला. गुहेत राहणारा प्राणी असतो सिंह, वाघ. मग पहा सिंहाचे ते उल्लेख आहे, मग सिंहाला काय म्हणलेलं आहे? कुत्रा, म्हणजे कुत्रा याच पर्यायाला विद्यार्थ्यांना तुम्हाला गोल करायचं आहे. परत कुत्र्याला बैल हे आपल्याला करायचं नाही आहे, मग कुत्र्यालाच टिक करायचं आहे. 3 नंबरचा पर्याय बरोबर असणार आहे. याच पर्यायाला विद्यार्थ्यांना तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर 4 2 2, 4 2 2, आणि पहा इथे काय दिलेलं आहे? या दोघांचा गुणाकार वर मांडले बेदोनीच्या. 3 7 21, मग 5 चोक 20 असणारे योग्य उत्तर 2 नंबरचा पर्याय. त्यानंतर सांकेतिक भाषा दाखवलेली आहे आपल्याला, त्यावरून आपला प्रश्न सोडवायचा आहे. सांकेतिक भाषेमध्ये पहा काय म्हणलेलं आहे? 94 मध्ये 40 वजाबाकीचं उत्तर कसं लिहाल? 94 मधून 40 गेल्यानंतर किती राहतात? 404. 9तून 5 4 गेले 5, 54. म्हणजेच पहा हे चिन्ह आधी आणि हे चिन्ह नंतर. मग असं कुठे दिलेलं आहे? पहा 1 नंबरच्याच पर्यायामध्ये दिलं आहे, बाकी सगळे पर्याय चुकीचे आहेत. 1 नंबरचाच पर्याय बरोबर आहे. याच पर्यायाला मुलांना तुम्हाला गोल करायचं होतं. तर आता तुमचे स्कोअर देखील चेक करायचे मुलांना, आणि स्कोअर किती झाला हे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. 73 प्रश्न, वेन आकृतीचे निरीक्षण करा म्हणलेले आहे. फक्त चौकोनामध्ये असणारे अक्षर, फक्त चौकोन पहा. चौकोन कुठे दिसतंय तुम्हाला? ह्या ठिकाणी. हे आहे चौकोन. फक्त चौकोनामध्ये असणारं जे काही चिन्ह आहे ते आहे अ, म्हणजे 3 नंबरचं पर्याय बरोबर आहे. या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर सोबतच्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत? त्रिकोण काउंट करायचे तुम्हाला. 1 2 3, त्यानंतर 4 5 6, आणि या ठिकाणी एक 7,
7 जे काही त्रिकोण आहेत ते दिसत आहेत. आणखी त्रिकोण कुठे दिसत का? पर्याय पहा, 7पेक्षा जास्त कोणतं आहे? 8. मग पहा 8वा त्रिकोण कुठे दिसतोय का देताना आपल्याला? तर नाही. म्हणजे काय? तर इथे 1 नंबरचाच पर्याय योग्य असणार आहे आपलं. त्यालाच तुम्हाला गोल कर. आता शेवटचा प्रश्न. सुनीता सवितापेक्षा उंच आहे. सुनीता काय म्हणलेलं आहे? सवितापेक्षा उंच. सवितापेक्षा उंच. सुजाता सवितापेक्षा बुटकी आहे. सुजाता पहा या ठिकाणी येणार आहे. ही आहे सुजाता, सवितापेक्षा बुटकी. सुहाना सुनीतापेक्षा उंच आहे. सुहाना सुनीतापेक्षा उंच. तर सर्वात उंच कोण? सुहाना. अगदी सोपा प्रश्न. 4 नंबरचा पर्याय बरोबर या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. तर अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना आपण मंथन इयत्ता दुसरीचं जे काही पेपरमधील सगळे प्रश्न आणि त्यांची उत्तरे आहेत स्पष्टीकरणासहित पाहिलं. जर तुम्हाला कोणत्या प्रश्नाबद्दल डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारायचं आहे. आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.